मित्रांनो, विनिंग वेव अकॅडमी या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. बघा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली होती अधिवेशनाच्या काळात की सरळ सेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्यात येणार आहेत. तर त्या संदर्भातला GR आलेला आहे आणि नेमका GRचा अर्थ काय ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. केव्हापासून ह्या जे परीक्षा होणार आहेत ह्या संदर्भातला पत्रामध्ये नमूद केलेला आहे. तर विषय जो आहे ते अगोदर वाचून दाखवतो. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित म्हणजे STI PSI नॉन गॅजेटेड जे असतात ते व गट क वाहनचालक पदाची वगळून वाहनचालक कुठल्याही डिपार्टमेंटच्या जसं पोलीस असो की आता ह्याच्यात पोलीस होणार का काय होणार हे मला माहीत नाही, म्हणजे पत्र वाचून दाखवतो तुम्हाला. परंतु वाहनचालकचे नाही होणार. संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. आणि हा पत्र जो आहे आजचाच आहे, म्हणजे 18 जुलैचाच आहे. व्हिडिओ देखील पत्र आल्यानंतर 1-2 तासात बनवत आहे. पुढे पाहूया. प्रस्तावना काय? राज्य शासनातील गट अ गट ब राज्यपत्रित तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत भरण्यात येतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित गट क लिपिक वर्गीय पदे वगळून म्हणजे लिपिक संवर्गातले जी पदे आहेत ते वगळून व गट ड ची पदे संदर्भाधीन क्रमांक 1च्या दिनांक 4 मे 2022च्या शासन निर्णयातील कार्यपद्धतीनुसार विविध निवड समित्यांमार्फत भरण्यात येतात. आता ती निवड समिती आहे की ती कशा भरली जाते हे त्यांनी नमूद केलेलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन 2020 मध्ये काही अटींच्या अधीन गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास मान्यता दिली होती. म्हणजे MPSCनं 2020 सालीच आम्ही सक्षम आहोत असं म्हटलं होतं. त्या अनुषंगाने संदर्भाधीन क्रमांक 2च्या 2 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयान्वये गट क मधील लिपिक वर्गीय संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बरोबर. आता गट क सर्व MPSC मार्फत भरण्यात येणार आहेत. आता पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याकरता घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्थात आत्ता TCS बरोबर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यांमार्फत घेण्यात बाबतचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक 3च्या दिनांक 21 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला. म्हणजे आता IBPS आणि TCS घेत आहे हे तुम्हाला पण माहीत आहे, सध्या ती परीक्षा चालू आहेत. तसेच कंपनीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठीचे शुल्क संदर्भाधीन क्रमांक 4 अन्वये 14 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजे त्याची फी वगैरे काय तुम्हाला माहीत आहे, 1000 रुपये 900 रुपये. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेबाहेरील परीक्षेची कार्यपद्धती पूर्णपणे संरक्षित करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने 14 डिसेंबर 2023च्या शासन निर्णयान्वये तज्ज्ञ समिती गठीत केली होती. आता यांची एक समिती स्थापन केली होती. या तज्ज्ञ समितीने 14 मार्च 2024 रोजी शासनाला अहवाल सादर केला असून त्यामध्ये राज्य शासनाच्या सेवेतील गट क पर्यंतच्या सर्व पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया आयोगाच्या कार्यकक्षात आणण्याची उपाययोजना सुचवली. म्हणजे त्या समितीनं सगळे जे काही गट क आहेत म्हणजे क्लास 3 पोस्ट आहेत ते MPSCकडे द्यावं असं सुचवलं. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील पदभरती आयोगामार्फत करण्यास काही अटींच्या अधीन सहमती दर्शवली. तथापि आयोगाकडील सध्याच्या विविध पदांच्या पदभरतीची व्यस्तता म्हणजे बिझी असण्याचं किंवा काम करण्याची पद्धती लक्षात घेता गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील प्रत्यक्ष पदभरती करणे काही कालावधीनंतर आयोगास शक्य होणार असल्याने आयोगाने शासनास कळवले. बरोबर. म्हणजे काही वेळानंतर आम्ही घेऊ असं MPSCनं त्यांना कळवलं. सबब तज्ज्ञ समितीने सुचवलेल्या उपाययोजना व आयोगाचे अभिप्राय विचारात घेऊन राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे MPSC अंडर न येणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयातील गट ब म्हणजे बघा काही परीक्षा अशा असतात की ते MPSC च्या कार्यक्षेत्राबाहेर देखील गॅजेटेड नॉन गॅजेटेड पोस्ट आहेत. गट क संवर्गातील वाहनचालक वगळून पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानंतर काय शासन निर्णय बघा. राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब गट क वाहनचालक
वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास या शासन निर्णयाद्वारे तत्वतः मान्यता देण्यात येत आहे. सदर पदे आयोगाच्या कक्षेत टप्प्याटप्प्याने आणणे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सक्षमीकरण करणे याकरिता शासन व आयोग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. ठीक आहे, समितीची काय नाही, पुढे पाहू आपण. आता इथे काय म्हणले बघा, समन्वय समितीकडे प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने जी पदे प्राधान्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग करायची आहेत याबाबत समिती 6 महिन्यात शिफारस करेल. तदनंतर पुढील टप्प्यात कोणती पदे आयोगाकडे वर्ग करायची आहेत याबाबत समिती वेळोवेळी शिफारस करेल. म्हणजे ही खूप लेंदी प्रोसेस होणार आहे. म्हणजे कोणती परीक्षा कुठे जाणार, कोणाकडे जाणार हे असं समन्वय समिती सांगत राहील. ठीक आहे, वाचून तर घेऊ आपण, समजून तर घ्या. त्याचप्रमाणे समिती आयोगाचे सक्षमीकरण करण्याबाबत ही शिफारस करेल. समन्वय समितीने शिफारस केलेली पदे खालील बाबींची पूर्तता केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील. सदर पदे आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग विचारविनिमयापासून सूट विनिमय 1965च्या नियम 3 सोबतच्या अनुसूचीमधील क्रमांक 33 मधील आवश्यक दुरुस्ती संबंधित प्रशासकीय विभागाच्या विनंतीप्रमाणे सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्ररित्या करण्यात येतील. आता ही संदर्भ क्रमांक 33 वगैरे आपण बघायची गरज नाही. सदर पदाकरिता सुधारित सेवा प्रवेश नियम विहित करण्याची कार्यवाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी सल्लामसलत करून संबंधित प्रशासकीय विभागामार्फत करण्यात येईल. म्हणजे याचे सेवा प्रवेश जे आहेत नियम त्याच्यात बदल होण्याचे चान्सेस आहेत. सामान्य प्रशासन विभाग 21 नोव्हेंबर 2022 अन्वये TCS ION कंपनीचे दर 3 वर्षासाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत लागू राहणार आहेत. म्हणजे तुमच्या 31 डिसेंबरपर्यंत जेवढ्या जाहिराती निघतील त्या सर्व परीक्षा कोण घेणार आहे तर लक्षात घ्या, TCS आणि IBPS घेणार. ही क्लिअर आहे. म्हणजे MPSC कडे तुमच्या परीक्षा या कधी जातील, साधारण 2026 पासूनच तिची अंमलबजावणी होईल, हे लक्षात घ्या. तसेच IBPS कंपनीच्या दरात बदल झाल्यास संबंधित प्रशासकीय विभागाने वित्त विभागाची मान्यता देऊन नवीन दर लागू करायचे आहेत. आता ते फी वगैरे या संदर्भात आहे. ज्या प्रशासकीय विभागांची यापूर्वी कंपन्यांशी करार होऊन पदभरती प्रक्रिया सुरू झाली आहे किंवा ज्या विभागाने रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे अशा संबंधित प्रशासकीय विभागाने शासन निर्णय 4 मे 2022 या अन्वये म्हणजे 14 फेब्रुवारी 2030 प्रमाणे 31 डिसेंबर 2000 पर्यंत भरती कारवाई त्यांच्या स्तरावर करण्यात येईल. म्हणजे यांना जर परीक्षा घ्यायची असेल कोणत्याही वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तर त्यांनी 25 डिसेंबर 2025 आपलं 31 डिसेंबर 2025 पर्यंत घ्यावं असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर वेगवेगळ्या डिपार्टमेंटनं जर ठरवलं परीक्षा घ्यायचं तर 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करू शकतात आणि ह्या परीक्षा TCS IBPSच घेतील. हे क्लिअर या पत्रात नमूद केलेलं आहे. पुढे राज्य पातळीवरती भरती करावयाच्या समितीने शिफारस केलेली पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे कक्षेत आणण्याची कार्यवाही प्रशासकीय विभागाने तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून सदर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरता येतील. तथापि दिनांक 1 जानेवारी 2026 पर्यंत जी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत येणार नाहीत त्या पदांच्या पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत समन्वय समिती शासनास शिफारस करेल व शासनाच्या मान्यतेने पदभरतीच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभाग नवीन धोरण निश्चित करेल. ठीक आहे, धोरण आता ठरवावंच लागेल त्यांना. सदर पदे सरळ सेवेने भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र पाठवणे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्तरावरील कार्यवाही इत्यादीबाबत सामान्य प्रशासन विभाग 2 नोव्हेंबर 2022 अन्वये विहित करण्यात आलेली कार्यपद्धती लागू करेल. MPSCची कार्यपद्धती वगैरे लागू होईल. तर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, गट क संवर्गातील वाहन चालक आणि गट ड संवर्गातील पदे शासन निर्णय किंवा या संदर्भात शासनाच्या धोरणाप्रमाणे वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार निवड समितीमार्फत भरण्याची कार्यवाही करावी. वाहन चालक होणार नाही आणि गट ड जी पद आहेत ते MPSC मार्फत होणार नाहीत. आणि जे MPSC कक्षेत आणलेले गट ब म्हणजेच अराजपत्रित व गट क वाहन चालक वगळून पदासाठीचे यापूर्वी लागू असलेले आरक्षण धोरण अनुषंगाने सोयी सवलती यापुढे लागू राहतील. अशा प्रकारचं आहे. तुम्हाला ह्या पूर्ण JR मधून एकच गोष्ट लक्षात आली पाहिजे, सांगतो. वाहन चालक आणि गट ड परीक्षा ज्या आहेत, वाहन चालक आणि गट ड MPSC मार्फत होणार नाहीत. गट ड MPSC मार्फत होणार नाहीत. दुसरा मुद्दा राहिला आता, MPSC मार्फत जरी परीक्षा झाली तर ती 1 जानेवारी
2026 नंतरच होईल. याचा अर्थ 31 डिसेंबरपर्यंत ज्या काही जाहिराती येतील, ज्या काही परीक्षा असतील ती घेणार TCS आणि IBPSच. ओके, हे सर्व क्लिअर आहे. अशा प्रकारचं थोडक्यात त्याचा सार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.